काल दिवसभरामध्ये पुण्यामध्ये एक विषय चर्चेमध्ये होता आणि तो विषय म्हणजे पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. या आंदोलनाला धार मिळाली ती मनोज जरांगे पाटील यांच्या येण्यानं आणि हे आंदोलन राज्यभर चर्चेमध्ये आलं. एमपीएससीच्या परीक्षेसाठी येणारा एक मोठा वर्ग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नमूद केलं, त्यांनी सांगितलं की त्यांच्या पालकांनी शेती गहाण ठेवून किंवा विकून त्यांच्यासाठी शिक्षणाचा खर्च भागवलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर वयाच्या मर्यादेमुळे त्यांची संधी हिरावली गेली तर त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. आणि म्हणूनच कदाचित विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क केला, कारण राज्यात सध्या जे मनोज जरांगे पाटील करू शकतात ते कोणीच करू शकत नाही, हा विश्वास एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसला. म्हणूनच कदाचित त्यांनी जरांगे पाटलांना हाक दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षाची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पुण्याच्या डेक्कन परिसरातील भिडे पूल या भागामध्ये ठिय्या आंदोलन सुरू